चिव लवकर चल चल लवकर. अरे बाप्पा मोरया रे मोरया रे. मजा आली. आता पप्पाने विचारा कसं वाटलं. पप्पांनी तर आरती एकदम थांबा देणार थांबा. बोला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनगावकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आहे गणपतीचा पहिला दिवस. सकाळचे 9 वाजलेत आणि आता मी निघतोय गणपती आणायला मामीचा. गावी नाही गेलो यावर्षी कारण की बरं नव्हतं, थोडा निमोनिया झालेला मला. घरातून बाहेरच नाही पडलं 2 दिवस, म्हणून ब्लॉग काहीच येत नव्हते. तर आता कंटिन्यू ब्लॉग येत राहणार आहे आपल्या चॅनलवर. तर आता पटापट तयारी करूया, आणखी काका पण उठला नाही अजून. आणि ही अक्षुमंद ती पण आता गेली आंघोळ करायला. जस्ट तिला सांगितलं 9 वाजता जायचं आपल्याला, निघायचं आहे. तरी पण आत्ता 9 वाजता उठली आणि आंघोळ करायला गेली. तर आता तिची आंघोळ झालं, पटापट तयारी करू. मी, शार्दूल, अक्षू आणि तिकडून चिव येते. तर पटापट जाऊया आपण. काका नंतर येणार आहे, आपल्याला जाणावं लागेल गणपती मामीचा. तर पटापट जाऊया. डेकोरेशन पण आम्ही 2 वाजेपर्यंत केलं रात्री. तर डेकोरेशनचा व्हिडिओ आपल्या नवीन चॅनलवर येणार आहे. तर मी चॅनलची लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि तर लवकर सबस्क्राईब करा. थोड्याच दिवसात मी टाकीन ती व्हिडिओ. तर आता पटापट निघूया, गणपती आणूया आणि सगळं पूजा वगैरे करायची आहे. चला पटापट निघू गणपती आणायला. तर आता जस्ट तयारी करून मी आणि शार्दूलच आहे, कारण की अक्षू नाही ते बोलते, त्यांच्या काही घरात जेवण आहे मोठं. तर मी आणि शार्दूल आता निघतोय. शार्दूल पण तयार झालाय. तर आता आम्ही जातोय चिवीकडे. बघूया चिवी येते का. चला. तर आता आम्ही चिवकडे जातोय. बघूया चिव येते का. चला आलोय आम्ही आता. तर आता आम्ही आलोय चिवकडे. चिव चल लवकर. चिव लवकर चल चल लवकर. नाही नाही करत. चल लवकर चिव. ए लाजते कशाला. लाजते कशाला. उभी राहा बघू, इथे उभी राहा. लाजते कशाला एवढी. तर आता चिव पण गेले तयार द्या पटापट. इकडे 9 वाजता सांगितलं, तिने पण लेट केलाय. त्या मुली त्या वेळेत लावतात प्रत्येक वेळेस. त्याला काहीतरी हे वाटतं, प्रॉब्लेम आहे. चला पटापट चिव तयार होईल, आपण कपडे आणायला जाऊया. चला. तर आता आम्ही तिघं पण निघालोय. इथून आता निघतो आणि डायरेक्ट आजीकडे जातो. तिकडून मग आपण अथर्वला वगैरे सांगू आणि डायरेक्ट मूर्ती आणायला जाऊया. चला लेट खूप झालंय. चला. तर आता आम्ही आलो आहे आजीकडे. बघा डेकोरेशन तुम्हाला व्हिडिओमध्येच दाखवतो. अर्धवट बघा व्हिडिओमध्ये ते बघा, नाही तर संध्याकाळी दाखवतो. आता चिव तयार आहे, शार्दूल तयार आहे, अथर्व पण तयार आहे. पाठ घेतला आहे आम्ही. सोरा आहे. तर चला काका डायरेक्ट खालीच येणार आहे. चला डायरेक्ट आता खाली जाऊया. मी निघाले. चला पण बाप्पाला आणायला जाऊ. चला पटापट. चल चिव पटापट चल. चला आल्या पटापट. इथे आता खूप गर्दी आहे. बघूया आता आपला नंबर कधी लागतोय. बेकार गर्दी. बघूया आपला पाडा पण आता ठेवलाय. बघूया आता आपला बाप्पा येईल थोड्याच वेळात.
आपले मोठी आले चिव बघा चिव बघा चिव चिव खाजवते काय आंघोळ नाही गेली आंघोळ नाही गेली का बघा आपला आलाय मोर्या मोर्या उंदीर मामा की मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोरया. चला आता आपण बाप्पाला घेऊन आलोय पटापट बाप्पा आरती वगैरे करूया म्हणजे पूजा पण बाकी आहे अजून आणि मामा की उंदीर मामा की 5 मिनिटावरच डिस्टन्स आपल्याला म्हणून काय एवढं टेन्शन नाही तर चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की गावाला नाही नेलं नाही नेलं चिवला गावी एकदम मोबाईल आता जस्ट आम्ही बाप्पाला घेऊन आलोय आता पूजा वगैरे होईल आणि थोड्या वेळाने आरती करून घेऊ आणि मग नंतर जेवण आणि संध्याकाळी बघू जर सीता काका वगैरे आले तर भजन वगैरे करू आजी मोदक बनवते कोण कुठे व्हिडिओ कोण नाही पटापट आता पूजा वगैरे करून घेऊ आणि नंतर आरती चला सिंबा हे सिंबा गेला सिंबा इकडे बघ इकडे बघ गणपती बाप्पा मोरया मोरया. तर फायनली आता आम्ही बसवलं आहे बाप्पाला आता पूजा वगैरे करून बाप्पाला काहीतरी बसवलं आहे बघा. नंतर आरती करून घेऊ.
तर आता जस्ट आम्ही बेंजो बघून घरी आलोय. मस्त वाजवते. जोगेश्वरी बीट्स वाले होते, एक नंबर वाजवला. घरचाच गणपती होता म्हणतात. आणि आजी अजून काय मोदक होत नाहीत. किती 2 तास झालेत. वय झालंय ना आता आजीचं. आता आजी मोदक करते. मोदक करून झाले की मग जेवायचं. हे घे तुला पण. बघूया आरती वगैरे करून. चिवू पण या, चिवूला पण बघ. चिवी शायद. तर आता आरती वगैरे करू आणि आरती झाली की मग डायरेक्ट जेवायला. लाइटिंग बाकी आहे आमची. गणपती आला तरी लाइटिंग काय होत नाही आमचं डेकोरेशन. हे बघा हे डेकोरेशन आहे ना, त्याचा मी व्हिडिओ टाकणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये दुसऱ्या चॅनलची लिंक आहे. त्या चॅनलला जाऊन चिव काय चॅनलला जाऊन काय बोल. चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. बोल. त्या चॅनलला जाऊन लगेच सबस्क्राईब करा. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर आता आरती करून झाली आहे आमची आणि आता मी चिवला सोडायला आलोय. चिवला बोललो जेवून जा तर नाही. चिव जेवून जायचं, मोठी दादरला चालली. तर आता चिवला सोडतो आणि परत जातो घरी जेवायला. की आता जस्ट आरती झाली आहे, आता जेवायचं आपल्याला. शार्दूल पण घरी चाललाय, त्याला पण जायचं काय ते प्रोजेक्ट करायचं. चला चिवला सोडूया, मी घरी जाऊया परत. जा चल, शायनिंग नको माझं. चला आता दुपारचे आता ना 2 वाजले. जेवण झालंय जस्ट सगळे. आणि तुम्हाला सिम्बा दाखवेल. हा बघा कसा आडवा पडलाय. जेवण अंगावर आलंय वाटतं याच्या. आडवा झालाय. झोपूया आता याच्यासारखंच आपण पण आणि डायरेक्ट संध्याकाळी भेटूया. तर आता संध्याकाळचे 8 वाजलेत. साडे 8 वाजले का. तर थोड्या वेळाने आता आम्ही जाऊ भजनाला आजीकडे. तर बघूया कसं होतंय भजन. ठीक आहे. तर आता इथे आपण 5च्या गणपतीच्या पाया पडून येऊ पटकन. इथे पण आरती करायची वाटतं. बघूया कसं काय होतं. करायचे आणि जाऊ आजीकडे. ठीक आहे. चला. सागर प्रसाद वाटतोय. सागर कट सीन कट कर. तर आता 5च्या गणपतीच्या पाया पडून आम्ही आलोय नितीन दागळे. रूम शोधतोय आधी कोणती आहे. आता रूम शोधून त्याच्याकडे आरती करूया आणि परत जाऊया आजीकडे. ठीक आहे. चला. तर आता नितीन दाकडे आरती झाली आहे. थोडी चेंज करतो आणि जातो आजीकडे. आरती आहे आणि भजन पण आहे. ठीक आहे. चला. तर आता मस्त घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, पूर्ण भिजलेलो घामाने. तर चेंज वगैरे केलं आणि आता चाललोय. आता आजीकडे चाललोय आम्ही. सगळी चाळीतली पोरं आहेत. बघूया भजन करणार आहे नाही तर आरती करू. पहिला आरती करू नंतर मग भजनाचं काय ठरलं मग भजन करू. ठीक आहे. चला जाऊया. मामा की जय. सुख करता दुख हरता.
पाया बसायला चंदनाचा बाप्पा आला रे आला बाप्पा आला रे आला आम्हा सर्वांना आनंद झाला बाप्पाचा माझा पहिला गणपती बाप्पा. तर आता आरती मस्त जोरदार झाली आमची. आमच्या बुवांनी आरती केली. तर आता थोड्याच वेळात आपण व्हिडिओ एंड करूया जेवण झाल्यावर. हिला नुसतं बसायला पाहिजे, मोठ्यांना बसायला पाहिजे. बघा मोठे उभे आहेत आणि ही बसली आहे. पप्पाने आरती कशी बोलली त्यांना कसं वाटलं विचारूया ना. माझा मोबाईल कुठे रे बाबू? तुम्हाला कसं वाटलं? थांबा मुलाखत होती. आरतीला तर मजा आली. आता पप्पाने विचारूया कसं वाटलं. पप्पांनी तर आरती एकदम थांबा देणार थांबा बोला. गणपती आले म्हणजे कसं माणसाच्या अंगात संशयला पाहिजे. हे तुम्ही नवीन युगाची पिढी आहे, सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. आरती म्हणजे अंगामध्ये आलं पाहिजे. असं वाजत चांगलं की आपोआप अंगामध्ये येते. आणि असं आलं की आरती करायला पण मजा येते. वर्षाने गणपती बाप्पा येतो. सर्व मुलांनी लांब मुलांना विचार एकत्र येऊन आरती केली तर मजा येणार. गणपती पण घरात असं वाटतं, उत्साह येतो, आनंद होतो. खूप सगळ्यांनीच एकत्र मिळून चांगली आरती केली. असं दरवर्षी अशीच आरतीला सहभाग घ्या आणि आरत्या चांगल्या करा. बस आता प्लेट खाऊया पटापट. त्यांचं हार्दिक स्वागत. कारण तो आपले चॅनलवरून सगळ्यांना लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी लोक काही जागृत करतात. गणपती 11 दिवस आला म्हणजे लोकांना वाटतं 11 दिवस सुट्टी भेटली, 2 दिवस 3 दिवस आरामशीर झोपतात. आला गणपती घरात की फक्त धूप आणि अगरबत्ती लावतात म्हणजे गणपतीला आहे. गणपती जवळ दररोज तिथे व्याख्यान झालं पाहिजे. गणपतीचं वेडोवाकडं भजन गायला पाहिजे. देव असं म्हणत नाही की मला सुरामध्येच गा म्हणून. हे वर्षाने येतं, त्याचं स्वागत केलं पाहिजे. पूजा अर्चा केली पाहिजे, भजन केलं पाहिजे. कसंही म्हणा भजन, ते वेडवाकडे जरा पण देवा समोर भजन झालंच पाहिजे. हो बरोबर बोलला. जागरण ऐका ऐका हा. ऐक ग. जागरण म्हणजे काय ते सांगा. जागरण म्हणजे पत्ते खेळण्याची जागरण नाही, तो वेगळा भाग येतो. जागरण म्हणजे देवाला जागवायचं असतं. ते म्हणून आपण पार्वतीकडून देवाला घेऊन आलेलो आहे की आपल्या घरात सुख शांती आनंद लाभावा, सर्वांनी एकत्र राहून दे, घरात सुख शांती मिळत, धन दौलत येऊ दे. म्हणून 1.5 दिवसासाठी म्हणून पार्वतीमध्ये मी तुमच्या घरी म्हणून गणपती चांगली बुद्धी त्याला बुद्धी द्या. याला बुद्धी द्या जराशी. 10वी पास होऊ दे. आणि काय आता जेवूया आणि मग व्हिडिओ एंड करूया. जेवूया. हा पहिला जेवायचं मेन आहे. मित्रांनो रात्रीचे 11:30 वाजलेत. इकडे तिकडे फिरायच्या नादात मी आरती करून आलो तिकडून आम्ही सगळे. आणि इकडे तिकडे फिरायच्या नादात मला समजलंच नाही आपल्याला व्हिडिओ एंड करायचं आहे ते. तर रात्रीचे 11:30-12 वाजले बघा. झोपायला पण आलो मी. तर आता रात्रीचे 11:30 वाजलेत. झोपायला आलो आहे. व्हिडिओ एंड करायचा आपल्याला. पूर्ण दिवस आज मस्त गेला आहे. आणि असे म्हणजे ना ते जोगेश्वरी बीट्स एवढे मस्त वाजवले मी काहीच कट करू शकलो नाही. एवढं त्यांनी मस्त वाजवलं. आणि सिद्धराखांच्या आरत्या वेगळ्याच आहेत, त्या कोणत्याच पुस्तकात नाहीत असं मला वाटतं. खूप आम्ही एन्जॉय केल्या आरत्या. तुम्हाला पण हवे असतील तर तुम्ही ऐकून ते तुमच्या म्हणजे इथे बोलू शकता त्या आरत्या. तर असा होता आजचा व्लॉग. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि जेवढे पण व्हिडिओ बघतायत ना ते प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. तर ठीक आहे, थोडं आता झोप आली आहे, झोपतो आणि आजचा हा व्लॉग इथेच संपवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय.